नियतीमधील नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. अशाच प्रकारे कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगाधर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज अर्थात SSGM कॉलेजचा मोह देखील फक्त पंचक्रोशी आणि नगर जिल्ह्यापुरताच मर्यादित नसून अनेक जिल्ह्यातील लोकांनाही पडला. अतिशय भव्य, दिव्य, प्रशस्त व सर्व सुविधांनी युक्त असलेले हे महाविद्यालय NAC A++ विथ ग्रेड 3.69 मानांकित असून रिसर्च सेंटर बरोबरच विविध विद्याशाखांनी युक्त आहे. अशा या नामांकित महाविद्यालयात 11वी प्रवेश प्रक्रियेस मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे. आपणास प्रवेश प्रक्रिया समजण्यासाठी मिशन ऍडमिशन हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत. चला तर मग प्रथम महाविद्यालयाचे संशोधनप्रिय, अभ्यासू व विद्यार्थी हितदक्ष प्राचार्य आदरणीय डॉक्टर सरोदे सर यांचे मार्गदर्शन घेऊ. रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगाधर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालयातील ज्युनियर विभाग या संदर्भात आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो. मी प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे. ज्युनियर विभागामध्ये आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स त्याचबरोबर MCVC या माध्यमातून कोर्सेस चालवले जातात. महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 25-26 पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया इयत्ता 11वी साठी सुरू केलेली आहे आणि त्याची पहिली फेरी समाप्त झालेली आहे आणि दुसरी फेरी दिनांक 10 जुलै ते 13 जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी जे काही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून जे वंचित आहेत त्याचबरोबर रेग्युलर विद्यार्थी जे आहेत फेरीमध्ये प्रवेश त्यांना मिळाला नाही, त्यांना सेकंड फेरीमध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. तर त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आमच्या महाविद्यालयामध्ये राबवली जाते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पार्ट 1, पार्ट 2 हे दोन्ही फॉर्म महाविद्यालयामध्ये भरून घेतले जातात. महाविद्यालय नेहमीच यावरती काम करत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा आहेच, त्याचबरोबर काही शैक्षणिक कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयामध्ये ज्युनियर विभागासाठी IT त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स हे विषयही दिले जातात. त्याचबरोबर NCC असेल, NSS असेल, व्होकेशनल कोर्सेस हेही विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्याचबरोबर त्यांना अदर नॉलेज मिळावं यासाठी रयत शिक्षण संस्थेने सर्व अकॅडमिक वर्षापासून सर्व संस्थेचे हायस्कूल्स असतील, माध्यमिक असतील, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असतील यांच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हा जो कोर्स आहे त्याचे बेसिक टूल्स जे त्यामध्ये ChatGPT असेल, रोबोटिक्स असेल यासारखे विषयाचे कोर्सेस हे विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीला त्याचबरोबर 12वीला हे पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर दुसरं महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे हे महाविद्यालय इको फ्रेंडली कॅम्पस आहे. यामध्ये कॉम्प्लेक्स जो आहे तो मोठा आहे. त्याचबरोबर रिसर्च सेंटर असतील, बाकीच्या विविध भौतिक सुविधा, मुलांसाठी हॉस्टेल आहेत, मुलींसाठी वसतिगृह या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण SSGM कॉलेजमध्ये 11वी साठी आपण प्रवेश नोंदवावा आणि त्यासाठी तुम्हाला जी काय अडचण असेल ती अडचण आमचे सहकारी प्राध्यापक, आमचा सर्व स्टाफ जो आहे काम करत आहेत आणि अनुभवी स्टाफ आहे आणि प्रयोगशाळा ज्या आहेत त्या प्रयोगशाळाही सुसज्ज अशा प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ही सर्व आपल्यासाठी देण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. कोपरगाव तालुक्यामधील हे महाविद्यालयाला NAC मूल्यांकनामध्ये A++ ही ग्रेड प्राप्त झालेली आहे. त्याचा CGP जो आहे तो 3.69 आहे. म्हणजे कोपरगाव तालुक्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे आणि ह्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करावा हे आपल्यासाठी या निमित्तानं विनंती करतो. आणि पुढील कार्यवाही जी आहे म्हणजे महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे चालते ते आमचे सर्व प्राध्यापक सहकारी हे आपल्याला पुढे दाखवतीलच. त्याचबरोबर तुम्ही महाविद्यालयाचा कॅम्पस जो आहे तो बघतायत. हा ब्युटिफुल कॅम्पस आपल्या निदर्शनात येत आहे. अशा या महाविद्यालयामध्ये आपण आपला प्रवेश नोंदवावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. उपप्राचार्य शिंदे सर. 11वीचे ऍडमिशन SSGM महाविद्यालयामध्ये सध्या सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी SSGM महाविद्यालयामध्ये येऊन पहिला पसंती क्रम देऊन ऍडमिशन फॉर्म भरावा. नमस्कार. चला तर मग जाऊया 11वी प्रवेश प्रक्रियेकडे.
महाविद्यालयात प्रवेश करतानाच पावलोपावली आपल्याला दिशादर्शक फलक दिसतील. यात सी बिल्डिंग म्हणजेच टागोर भवन येथे कला शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ही जी भव्य दिव्य बिल्डिंग दिसते ती म्हणजे ई बिल्डिंग. येथे वाणिज्य व विज्ञानचे प्रवेश होतील. त्यानंतर आपण पहिल्या मजल्यावर आल्यानंतर समोरच्या टेबलवरून आपणास फॉर्म व हमीपत्र मिळेल. त्याबरोबरच जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्याची यादी देखील येथे लावलेली आहे. हे सर्व एकत्रित करून आपण समोर असलेल्या खिडकी क्रमांक 1, 2, 3 आणि 4 यांच्याशी संपर्क साधायचा. याचबरोबर अंतिम पोचपावती आपल्याला मिळण्यासाठी आपण खिडकी क्रमांक 4 वर संपर्क साधायचा आहे. अशा प्रकारे हे सर्व शिक्षक आपला प्रवेश अगदी सुरळीत व कमी वेळेत कसा व्हावा यासाठी प्रयत्नशील असून आपणास कोणतीही अडचण असेल तर आपण यांच्याशी संपर्क साधू शकतो. IT व इलेक्ट्रॉनिक्स सारखे स्पेशल सब्जेक्ट देखील उपलब्ध आहेत. 11वी प्रवेश प्रक्रियेची ही सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभलं. विज्ञान विभाग प्रमुख श्री गोराणे सर, उपप्राचार्य श्री शिंदे सर आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले आदरणीय प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे सर यांचे. धन्यवाद.